काजू कतली बनवायची म्हणलं ना, की पाकातच सगळ्यात जास्त टेन्शन असते. आज आहे ना टेन्शनचं कामच नाहीये. ही काजू कतली बघा काय कमाल दिसतेय. अगदी पाक बनवलेला नाहीये. मोजक्या साहित्यात जेमतेम 10 मिनिटात ही काजू कतली बनवून तयार होते. म्हणजे जिथे नो कुक रेसिपी आहे ना, तिथे पण ही काजू कतली तुम्ही तयार करू शकता आणि चव अजिबात कॉम्प्रोमाइज न करता ही तयार होते. रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण आहे ना काजू कतली कशी बनवायची ते बघणार आहोत. ही काजू कतली बनवण्यासाठी आपण पाकाचा अजिबात वापर करणार नाही आहोत. पाकातली काजू कतली जर तुम्हाला बघायची असेल तर रेसिपी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे, लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जाऊन नक्की चेक करा. तर ही काजू कतली आहे ना आपण अगदी शॉर्टकट मेथडने करणार आहोत. महालक्ष्मीचा फराळ, त्यामध्ये ऑलरेडी खूप जीव मेटाकुटीला आलेला असतो, कारण 5 पक्वान्नांचा नैवेद्य असतो. पुढे एवढा मोठा फुलोरा आपल्याला सजवायचा असतो, विविध फराळाचे पदार्थ बनवायचे असतात. त्यामुळे यावर्षी तुमचं काम हलकं करण्यासाठी पटापट 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 होतील, पण मिठाईच्या दुकानात मिळतात अगदी तशीच चव लागेल असे पदार्थ घेऊन आलेले आहे. तर ही काजू कतली बनवण्यासाठी साहित्य काय काय घेतले ते बघूयात. 1.5 कप इथे काजूची पूड आहे. तर ही पूड बनवण्यासाठी काय करायचं, 1.5 कपच काजू लागतात. ते काजू मिक्सरमध्ये घालायचे, मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचे. एकसारखे फिरवायचे नाही, नाहीतर काजूमध्ये ना तेल असतं, ते सुटेल आणि त्याची पेस्ट तयार होईल. एकसारखं फिरवायचं, त्याची भरड काढायची. पुरण गाळतो ती गाळणी किंवा चाळणी घ्यायची, त्यामध्ये ती भरड काढायची आणि पूर्ण ती चाळून घ्यायची. खाली जी पूड पडते ती पूड म्हणजे ही काजूची पावडर. ही अशीच सेम प्रोसेस तुम्ही रिपीट करून घेऊ शकता जोवर तुम्हाला 1.5 कप काजूची पावड किंवा पावडर मिळत नाही तोवर. इथे आहे 1 कप पिठी साखर. आता ही वस्त्रगाळ केलेली पिठी साखर आहे. घरातली जरी पिठी साखर असली तरी ती एकदम बारीक करून घ्यायची, नाहीतर मग काय होईल, काजू कतली खाताना ती दाताखाली लागेल. आयसिंग शुगर मिळतो प्रकार एक बाजारात. तुम्ही जर बेकिंगच्या दुकानात जे साहित्य मिळतं तिथे जर तुम्ही बघितलं तर आयसिंग, घरी पावडर बनवायची वेळ नसेल किंवा तितका वेळ नसेल तर आयसिंग शुगर घेऊन या, परफेक्ट होतं ते. त्यानंतर अर्धा कप इथे मिल्क पावडर आहे. 100 ग्रॅमचं पाऊच मिळतं मिल्क पावडरचं, 30-40 रुपयाला मिळतं, ते घेऊन या, ते पुरेसं आहे. आणि अगदी 2 चमचे पाणी आणि रोज इसेन्स. आता या पाण्यात 1-2 ड्रॉप मी रोज इसेन्सचे घालून हे मिसळून घेणार आहे आणि हे बाजूला ठेवूया. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. तवा अगदी मध्यम आचेवर गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये ही काजू पूड घालायची आणि हलकीशी भाजून घ्यायची. रंग वगैरे बदलायचा नाही आहे किंवा तिला तेलही सुटलं नाही पाहिजे. फक्त आपल्याला त्यातला जो कच्चा वास असतो तो वास आपल्याला काढून घे. कडकडीत गरम अजिबात करू. जेमतेम 3 मिनिटं ही काजूची पूड भाजून घेतली, हलकीशी गरम झाली. आता यामध्ये घालूयात मिल्क पावडर, म्हणजे मिल्क पावडरचा पण कच्चा काही सुवास असेल तर तो कमी होईल. आता हे एकत्र भाजून घेऊयात आणखी 2 ते 3 मिनिटं. आता हे जे मिश्रण आहे हे छान गरम झालेलं आहे, कुठेही रंग बदललेला नाही मिश्रणाचा. आता गॅस बंद करते आणि गरम तव्यातच हे 5 मिनिटं आणखी आपण ठेवूयात. चला, आता हे मिश्रण आहे ना हे व्यवस्थित काढूयात एका प्लेटमध्ये. हलकंसं थंड झालं की, सगळी प्रोसेस या पॅनमध्ये केली तरी चालेल, पण आता तुम्हाला दाखवायचं आहे, छान दिसलं पाहिजे म्हणून एका प्लेटमध्ये काढून. यामध्ये ही पिठी साखर जी आपण ती घेऊयात. ही मी आयसिंग शुगरच इथे वापरते. या काजू पूडसोबत एकजीव करून घ्यायची. पिठी साखर पण छान एकजीव करून घेतलेली आहे. आता हे जे रोज इसेन्सचं पाणी आपण सुरुवातीलाच तयार केलं होतं हे घालायचं. सुरुवातीला 4 चमचे मी घालते. अगदी लहान चमचा आहे म्हणून 4 चमचे, मोठा चमचा असेल तर 2 चमचे पुरेसे. याचा गोळा तयार होईल इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे. पिठी साखर आहे, पिठी साखरेला लगेच पाणी सुटतं, त्यामुळे पाणी खूप घालू नका. 3 ते 4 चमचे पाणी पुरेसं होतं. त्यामुळे एकदम पचकन पाणी ओतू नका, नाहीतर ते एकदा सैल झालं ना की ते घट्ट नाही होणार. थोडं थोडं पाणी घालून एकसंध गोळा करून घ्यायचा. चला, आता हे मिश्रण आहे ना छान असा गोळा तयार झाला आहे आणि तुम्ही बघू शकाल अजिबात त्याला पाणी वगैरे सुटलेलं नाही आहे.
जितकं पाणी मी घेतलं होतं ना 3 चमचे तितकंच पुरेसं झालं. पाणी घालायची गडबड करू नका, मळून मळून घ्या. मिश्रण हाताला चिकटत असेल तर थोडं तूप वापरा. आता आपण काय करणार आहोत, पुढे एक बटर पेपर घेऊयात. बटर पेपरवर हा गोळा ठेवून याला शक्य असेल तितकं चौकोनी आकार देऊन घेऊयात. थोडासा उभट आहे बटर पेपर, त्यामुळे मी आयत आकार देऊन घेते. आता बटर पेपर नसेल ना, प्लॅस्टिकचा कागद असेल तो वापरला तरी चालेल. आता यावर दुसरा बटर पेपर घालून घ्यायचा आणि आहे ना हे सरळ असं लाटून घ्यायचं. अजिबात चिकटत नाही कागदाला. आणि मी जसं सांगितलं पॉलिथिनचा कागद घ्या वापरला तरी चालेल. उभटच मी लाटून घेते सध्या तरी. काजू कतली आपल्याला बाजारात मिळते तितकी आपण ठेवणार. खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही. हे बघा, ही अगदी परफेक्ट आहे. आता ही छान आपली एकसारखी लाटून झालेली आहे. 1 सेंटीमीटर त्यापेक्षाही अगदी कमी जाडीचीही करायची. आता यावर आहे ना सिल्वर वर्क मी घालून घेते. आता वर्क लावणं अगदी ऑप्शनल आहे, नाही लावला काहीच हरकत नाही. शक्यतो पेपर सकटच उचलायचं. काही पीसेसमध्ये चिकटवून हलकासा पेपरनेच कट करून घ्यायचा. छान. आता हा वर्क पण आपला लावून फूड ग्रेड वर्क आहे हा, बाजारात आरामशीर मिळतो. आता काय करायचं, आता याची काजू आणि अर्थातच त्रिकोणी आकारच आपल्याला द्यायचा आणि अर्थातच डायमंड शेपमध्येच आपण काजू कतली कट करणार आहोत. चला आता हे हलकंसं रोटेट करूयात. किती सुंदर दिसते. आणि हे नक्की बनवून बघा. कोणीही म्हणणार नाही की पाक न बनवता ही बनवली आहे. कमी त्रासात होते. कमाल. काढून घेऊया. बघा काय सुंदर दिसते काजू कतली. अगदी दुकानातून आणतो ना तशीच दिसते आणि चवही अगदी तशीच होते. कमाल. आता ही काजू कतली अशीच छान राहते रूम टेम्परेचरवर. एक 5 ते 6 दिवस छान टिकते. फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवली तर 8 ते 10 दिवस छान राहते, कारण यामध्ये आपण दूध वगैरे अजिबात वापरलेलं नाही. मिल्क पावडर जरी असली तरी ती प्रोसेस्ड आहे. ही काजू कतली ना इन्स्टंट बनवलेली आहे. पाक वगैरे अजिबात वापरलेलं नाही. जेमतेम 20 ते 25 मिनिटात बनवून तयार होते. इन्स्टंट जरी असली तरी चव आपण मिठाईच्या दुकानातून आणतो ना अगदी तशी. रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच छान रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.